जय जय शनिदेव ही नवी मालिका 8 मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे। त्यामध्ये प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता पाहायला मिळते। या संदर्भात मालिकेमध्ये मुख्य भूमिका अर्थातच शनिदेवाची भूमिका साकारणारे अभिनेते संकेत खेडकर यांनी मालिकेमधील विविध पैलू उलगडून सांगितलेले आहेत। खूप आनंद होतोय, खूप छान वाटतंय। पहिल्यांदाच मुख्य भूमिका करतोय। खूप चॅलेंजेस सुद्धा आहे आणि ही खूप मोठी संधी सुद्धा आहे माझ्यासाठी। प्रेक्षकांना मी असं सांगेल की शनी महाराजांच्या ज्या वेगवेगळ्या लीला आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। त्यातून एक वेगळं तत्वज्ञान आपल्याला मिळणार आहे। नव्या बोध गोष्टी असतील, नव्या शिकवणी असतील, त्या लोकांपर्यंत पोहोचणार आहेत। तर 8 मे पासून सोनी मराठीवर रात्री 9:30 वाजता नक्की ही मालिका पहा। हा विषय जो आहे तो खऱ्या अर्थानं पर्सनल आहे असं पण म्हणूयात। शनी महाराज हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एकदा ना एकदा हा विषय येऊन स्पर्शून जातो, किंवा तुम्ही त्यावर तुमची श्रद्धा असेल नसेल तरी तुमच्या परिचितांमध्ये आसपास तुम्हाला याबद्दल कोणीतरी बोलताना ऐकताना आजपर्यंत दिसलेलं असेल। पण हे शनी महाराज काय आहेत, शनिदेव नक्की काय आहेत, याचा जर शोध घेतला तर एक गूढ आहे त्या सगळ्या एकूण व्यक्तिमत्वाबद्दल, एकूण चरित्राबद्दल। तर ते गूढ नक्की उलगडण्याचं जे निमित्त आहे ते म्हणजे जय जय शनिदेव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।